जापनीज टेक्नॉलॉजीच्या इनॅजिक या मशीनमधून किंगन वॉटर जे निघतं ते पूर्ण अल्कलाईन वॉटर असतं आणि आपल्या रेग्युलर नदीच्या पाण्याचं अल्कलाईन वॉटरमध्ये रूपांतर करण्याचं कार्य या मशीनमधून केलं जातं आणि हे पाणी मनुष्याच्या शरीराला देखील अतिशय उपयुक्त आहे. संपूर्ण ॲसिडिटी काढून जाऊन अल्कलाईन शरीरामध्ये रूपांतर करून आपली ॲसिडिटी आणि शरीराचं आरोग्य राखण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे हे पाणी वनस्पतींना देखील अतिशय उपयुक्त आहे. ग्रीन हाऊसमध्ये देखील हे पाणी कसं वापरलं जातं ते आता आपण इथे पाहणार आहोत. पीएच वॉटर जे 7 pH हे पाणी आहे, जे आपण जपान टेक्नॉलॉजीनुसार ज्या मशीनच्या कर्वे आपण प्रत्येक थेंब pH 7 मध्ये आपण तयार करून घेतलेला आहे. त्याचा pH पण आपण काढलेला आहे TDS ORP -50 आहे. कारण हे नॅचरल पाणी असल्यामुळं याच्यातून आपण ह्या काकडीला कारण आपण याला परवा 7 pH मधनं आपण फंगस आणि 7 pH ची पाण्याची फवारणी केली. तर याच्यातून आपण H कार्बन आणि भूमी उपजची आपण आळवणी करणार आहे. हे आपण pH 7 जे आहे pH वॉटर आपण ह्या बरोबर 20 लिटरच्या 10 बॉटल आणलेत. म्हणजे बरोबर 20/200 म्हणजे 200 लिटरची ही आपण पूर्ण आळवणी डायरेक्टली pH वॉटरमधनं देते. आपण ह्याला दुसरं कुठलं पाणी वापरणार नाही दूषित. कारण याच्यामुळे काय होणार आहे, जमिनीतले जीवाणू ॲक्टिवेट जास्त होणार आहेत, मुळी जोराने काम करणार आहेत. आणि हे जे पाणी आहे हे त्याच्यामध्ये जे 2 रॉड आहेत आणि 12 प्लेट्स आहेत, त्याच्यामुळे pH वॉटर हे pH बॅलेन्समध्ये आणि ते त्याचे जे म्हणजे याच्यामध्ये EC जो आहे तो एकदम कंट्रोल आहे. आणि हे पाणी एक वाहक म्हणून जोराने काम करणार आहे. मुळीतून पानापर्यंत पेशीमध्ये पूर्ण वाहक म्हणून काम करणार आहे, जोराने काम करणार आहे. याच्यामध्ये बरेच गुणधर्म आहेत. कारण हे जे आपण घेतलेलं आहे हे जंगलमधलं घेतलेलं आहे. कारण हे नदीचे विहिरीचं बोरचं आपण वापरलं नाही. ज्याची किंमत आम्ही पाहतो की 50 रुपयेपासून 200 लिटर 200 रुपयेपर्यंत त्याची बाहेर किंमत होऊ शकते, बॉम्बे इकडं तिकडं. तर हे आपण बरोबर आपण 200 लिटर वापरत आहे. कारण जे आपल्याला पाणी पिण्यास मिळत नाही ते आपण ह्या शेतीसाठी वापरतो. ह्याच्यामुळं जमिनीमधलं केमिकल ना आणि डायरेक्टली जमीन विषमुक्त होते. कारण जीवाणूंचा काउंट जास्त वाढतो आहे, म्हणून आपण हे वापरत आहे. आपण ह्याच्यामध्ये हे कुंडले ॲग्रोचे भूमी उपज एक वापरत आहे आपण. आणि हा H कार्बन आपण वापरत आहे. हा H कार्बन वापरत आहे. आणि हे जे आहे हे भूमी उपज म्हणून आहे. हे 1-1 लिटर आपण टाकत आहे. आणि हे 7 pH असल्यामुळे याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन हाय असे राहणार, हाय असे उतरणार. म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल जे EC आहे ह्याच्यामध्ये करंट जो नॅचरल आहे तो जास्त आहे. तापमान पण याच्यात व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं या थंडीच्या दिवसात पण खूप जोराने काम करेल. हे पहा, हे आहे भूमी उपज. आपण हा भूमी उपज टाकत आहे. आणि हा भूमी उपज यामध्ये टाकल्यामुळे तो डायरेक्टली सहज खाली उतरलेला आहे. इकडे पहा, हे पाणी 6.5 नाही आहे किंवा आम्लयुक्त नाही आहे, तर हे 7 pH मध्ये, त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन बॅक्टेरिया सर्व काय आहे. आणि हे नॅचरल असल्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्या झाडांचे वनस्पतींचे एन्झाईम्स पण आहेत त्याच्यामध्ये. हे पहा किती शुद्ध पाणी आहे. हे पहा, बिन हलवता हे पाणी कसं एकजीव झालंय पहा. हे बघा, हे पहा, बिन हलवता हे सगळे न्यूट्रिशन एकजीव झालेले आहेत. थोडंसं त्या काठीनं थोडंसं जरा एक राऊंड मारा बघू. का त्या ती काठी आहे पलीकडे उभा ह्या बघा. आता राहिलेलं याच्यामध्ये सगळं पाणी होता. हे पहा, थांबते बघा. जसं आपण ओटल्या जसं आहे तसंच आम्ही पाहतो हे एकजीव झालेलं आहे, पूर्ण एकजीव झालेलं आहे. याचे रिझल्ट खूप टॉप. म्हणजे हे जे आपण दिलेलं आहे मुळी सुटायसाठी अन्नद्रव्य न्यूट्रिशन हे 100% लागू होणार.
100% म्हणजे 100%. कारण याच्यामधला TDS, EC, pH, ORP बरंच ज्या अजून 41 टेस्ट आहे त्या सगळ्या 41च्या 41 टेस्ट आम्ही पाहतो की 100% या पाण्यामध्ये बसतात. आणि हे जे आपण औषध बनवलं आहे भूमी उपज आणि आपण H कार्बन हा देखील याच याच्यामध्ये आपण बनवलेला आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि तोही सगळ्या टेस्टमध्ये हे झाडाला टाकल्यानंतर याचे रिझल्ट 8 ते 12 तासामध्ये टाकल्या ह्याचं काम चालू होतं. आम्ही आपल्याला केंगन वॉटरचे मानवी जीवनाला जसे उपयोग आहेत तसेच ते वनस्पतींना देखील मायक्रोन्युट्रिएंट्स आणि सर्व आवश्यक ती जीवनसत्व मिळवून देण्याचं कार्य हे केंगन वॉटर करतं. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांना देखील केंगन वॉटरची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.